सियावर रामचंद्र की जय. राम रावणाचं घनघोर युद्ध सुरू होण्याच्या आधी, म्हणजे आपण कालच्या कथेमध्ये बघितलं की विरूपाक्षाला सुग्रीवानं कसं यमसदनाला धाडलं. विरूपाक्षाच्या मृत्यूनंतर महोदर पुन्हा युद्धासाठी सज्ज झालाय, हे आपण बघितलं. आता उरले तीन पैकी एक गेलाय. आता उरले दोन, एक महोदर आणि दुसरा महापार्श्व. या दोघांना युद्धात उतरवावं लागणार आहे, तरच सगळे संपणार आहेत आणि मग रावणाच्या योद्ध्यांची मालिका संपणार आहे. आता रावण या युद्धानंतर प्रत्यक्षात मैदानात उतरणार आहे, पण त्याच्या आधी रावण महोदराला सूचना करतोय, तुझा काय रावण नुसता नाही मारायचा आहे, सगळे मेले पाहिजेत, हे भुईचा भार संपला पाहिजे, यासाठी झालंय ते. म्हणजे ज्यांना प्रश्न पडतात ना की अहो कुलकर्णी, आम्ही सगळ्याच कथाकारांकडून ऐकलंय की प्रचंड शक्तिशाली होते रामचंद्र, ते ईश्वराचा अवतार होते, मग ते कोणत्याही राक्षसाला एका बाणात मारू शकत होते. रामाने ठरवलं असतं तर रावणात काय हिंमत होती सीता पळवून नेण्याची, उगाच एवढा त्रागा का, 1.5-2 वर्ष वनवासाचे राहिले होते, गेले असते बायको घेऊन निघून, काय फरक पडला असता, असली प्रश्न अनेक जण विचारतात ना, साहजिक आहे. आता बघा, रावणाकडे उरलीत दोन, एक महोदर आणि एक महापार्श्व. याच्या आधी आता मलाही एक 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 राक्षसाची नावं आठवावी लागतील, किती मारलेत, कोण कोण मारलेत, ही सगळी किती पराक्रमी होती. ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून यांनी काय काय वरदान प्राप्त करून घेतलेलं होतं, महादेवाची तपश्चर्या करून यांनी काय काय वरदान प्राप्त करून घेतलं होतं, आणि अख्ख्या पृथ्वीवर यांनी काय गोंधळ घालून ठेवला होता. रामाने, सुग्रीवाने, लक्ष्मणाने, हनुमानाने एक राक्षस मारला की यांना होणाऱ्या आनंदाच्या पेक्षा स्वर्गात जास्त आनंद व्हायचा. सुटलो एकदाचे. बरं झालं बाबा, मारून टाकलं यांनी, आमचा ताण मिटला. इथं लक्षात आता का घडलं असेल असं? सीतेचं अपहरण, लंकेत आणणे, मग रामचंद्रांनी लंकेत येणे, आणि मग या राक्षसांचा नायनाट करायला सुरुवात करणे. बाहेरच्या बाहेर एकटा रावण मारला असता आणि सीता घरी नेली असती तर या सगळ्या राक्षसांचा भुईचा भार कमी झाला असता का? हे सगळे जशास तसे अस्तित्वात राहिले असते आणि लंकेत सुशासनाची निर्मिती करता आली असती का? नुसतं रावण मारायचा नव्हता, एक रावण संपवायचा नाहीये. रावण संपविणे एवढाच एक हेतू नाहीये. रावणाने जी व्यवस्थाच भ्रष्ट करून टाकली आहे, त्रैलोक्यात हाहाकार माजवलाय, अनेकांना दास्यत्वात टाकलेलं आहे, आपलं गुलाम करून ठेवलंय, स्त्रियांना भय वाटतं, सामान्य माणूस सुखानं जगू शकत नाही, ईश्वरावर श्रद्धा ठेवता येत नाही. या जगाचे सृष्टिकर्त्याने घालून दिलेले सगळेच नियम बदलू लागलेत. एवढं शक्तीचं केंद्र जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याला पूर्ण संपविल्याशिवाय रामराज्य प्रस्थापित होत नाही. ते संपविल्याशिवाय रामराज्य प्रस्थापित होत नाही. म्हणून लंकेवर स्वारीचा घाट. देवाने ठरवलं असं तर असंही मारू शकले असते, पण हे सगळे संपले नसते ना, एकटा रावण संपला असता. रावणाला हीच तीव्र इच्छा होती, एक एक वीर पाठवायचा आहे, एकेका वीराला संपवलं पाहिजे. जसा विरूपाक्ष मरतोय तसा रावण महोदराला सांगतोय, आता माझे एक एक वीर संपत चालले आहेत आणि ती जबाबदारी तुझ्यावर आहे की लंकेतल्या लोकांना तू आश्वस्त केलं पाहिजे की लंकेतलं शौर्य अजून संपलेलं नाही. अहंकारी माणसं आपल्या राज्याला, आपलं राज्य कायम राहण्यासाठी असे महोदरासारख्याला बळीच पाडत असतात. माझ्या हातात काय आता देण्यासारखं,
काही उरलेलं नाही आहे. हे तुम्हाला केलं पाहिजे. आपल्याला दाखवून द्यायला पाहिजे की आपल्या माणसांची सत्ता येते, आपल्या माणसांची सत्ता गेली नाही पाहिजे, असं सांगणारा अहंकारी रावण असतो. मराल तर तुम्ही, सत्ता माझी राहिली पाहिजे. म्हणजे मरायला तुम्ही आणि सत्तेला मी, ही रावणाची वृत्ती असते. म्हणून मी म्हणत असतो बघा, रावण हा सार्वकालिक आहे आणि रामायणातल्या कथा या सार्वकालिक आहेत. कोणत्याही काळात तुम्हाला या कथा अशाच घडतायत असं वाटेल. फक्त फरक इतका आहे की आता धनुष्यन बाण असा सटकन मारायचा नसतो. मी याआधी सांगितलं होतं, तू तर राहशील नाही तर मी तर राहीन, रावणाची वृत्ती आहे. सूड हवाय मला, रावणाची वृत्ती आहे. अरे बघा, आपलं राज्य वाचलं पाहिजे, बघा काहीतरी करा, तुम्हीच करू शकता. माझ्या हातात काय, आता राज्य तर संपत चाललंय, राज्य वाचवायचं असेल तर तुम्ही लढा, रावणाची वृत्ती आहे. महोदराला हा रावण असंच सांगतोय, लंकेतलं शौर्य संपलेलं नाहीये, लंकेतलं धैर्य संपलेलं नाहीये, वीरत्व संपलेलं नाहीये, हे तुला दाखवायचंय महोदरा. आणि हे येडं आताच्या येड्यासारखं वडापावची गाडी लावून होय महाराजा म्हणतो उतरतो मैदानात. असे अनेक आहेत या वादळात बहकल्यासारखं वागणारे. निघाला महोदर युद्ध करायला. या महोदराने पुन्हा एकदा सामान्य वानरांना लक्ष करायला सुरुवात केल्यानंतर सुग्रीव त्याच मैदानात तो चिडतो. तो तर हे काय लावलंय, कुणी येतोय तो वानरालाच मारतोय. चिडलेला सुग्रीव एक भयंकर शिलाखंड उचलतो आणि तो महोदराच्या दिशेने फेकतो. महोदर चालाक, त्याला कळतं की हे यायलाय, याला काय आपल्या या शिलाखंडाच्या खाली दबून मारायचं नाहीये. तो ते चुकवतो, रथासहित बाजूला सरकतो. म्हणजे यावेळी रथावरून उतरला आणि उडी मारला असं काय होत नाही, रथासहित बाजूला सरकतो. सुग्रीव विचार करतो की हा काही शिलाखंड अंगावर घेणाऱ्यापैकी दिसत नाहीये. तिथंच एक रथाचं चाक पडलेलं असतं, आधीच्या मोडलेल्या त्यांच्याच कुणाच तरी. आणि तो रथाचं चाक सुग्रीव आपल्या हातावर घेतो आणि एका हाताने गार 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 असं फिरवायला सुरुवात करतो. आणि ते फिरतं चाक तसंच फिरवत, आताच्या काळात फिरकी गोलंदाजी करणारा जसा स्पिन बॉल टाकतो ना, तसा त्या चाकाला स्पिन करून सुग्रीव प्रचंड शक्तीनिशी वेग धारण करून ते चाक त्याच्या रथाच्या दिशेने भिरकावतो. यावेळी त्याचं रथ लक्ष नसतं, तर त्याचे घोडे लक्ष असतात. धाडकन जाऊन त्या घोड्यावर चाक आदळतं आणि घोडे कंबरड मोडून कोसळतात. घोडे कोसळल्याबरोबर रथ पडतो आणि एकदम रथात बेसावध असलेला रथ पडेल, घोड्यावर मारेल अशी अपेक्षाच नसते ना. ते आपल्याला चुकवायचंय या हेतूत असतं. ते धाडकन रथाच्या खाली येऊन पडतं. आता हे फेकलेलं चाक घोड्याला लागल्यानंतर घोडे मरून पडलेत आणि महोदर खाली पडलाय. खाली पडला की माणूस रागावतो बघा. म्हणजे आपल्यासारखा पडला तर कोणी बघितलं नाही ना म्हणून बघतो. खूपच झालं तर अंगाला काय घाण लागली ती झटकून नीट उभा राहून मला काही झालंच नाही असं दाखवायचा प्रयत्न करतो. पण हा महोदर मात्र प्रचंड चिडलाय आणि याने सुग्रीवावर एक मोठा वार केलाय. आता सुग्रीवावर वार करताना त्यानं काय गृहीत धरलंय, आपण पडलोत, खालच्या बाजूला तलवार उपसली आहे आणि थेट तसाच सुग्रीवाच्या अंगावर मारायला गेलाय. पण सुग्रीवाच्या शरीराभोवती आहे कवच. ती तलवार त्या कवचामध्ये अडकते. कवचात अडकलेली तलवार दोन्ही हातांनी काढायचा प्रयत्न हा महोदर करत असताना सुग्रीव तो वाकल्याचा फायदा घेऊन त्याच्या मस्तकात बुक्की मारतो. आणि सुग्रीवाने मारलेली मस्तकाची बुक्की इतकी भयंकर असते की महोदर तिथं तडफडत मरून जातो. एवढ्यावर समाधान होत नाही, सुग्रीव त्याच्या मस्तकालाच कापून टाकतो. महोदरही मरून पडलाय. रावण जरासा खचतोय, पण आपल्या पुढच्या योद्ध्याला आत पाठवतोय, तो म्हणजे महापार्श्व. कसं होतं हे युद्ध बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.